सातारच्या कृष्णानगर आणि कोरेगाव तालुक्यातील भिवडी येथील चेन स्नॅचिंगमधील प्रमुख आरोपीचा पुणे जिल्ह्यात सातारा शहर पोलिसांनी जाऊन केला थेट एन्काउंटर। पुणे जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्यातील शिक्रापूर परिसरात सातारा शहर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत घरफोडी, चोऱ्या आणि चेन स्नॅचिंग प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला आहे। लखन भोसले असे मृत आरोपीचे नाव असून तो अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या वॉन्टेड लिस्टमध्ये होता। या कारवाईत भोसले याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाला आहे। शिक्रापूर येथून मिळालेल्या माहितीनुसार सातारा आणि कोरेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलिसांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला होता। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पुणे जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्यात शिक्रापूरजवळ संशयित आरोपी लखन भोसले आणि त्याच्या साथीदाराचा ठावठिकाणा लागला। सातारा पोलिसांचे पथक तातडीने शिक्रापूर येथे गेले। लखन भोसले याला अटक करण्यासाठी गेलेल्या पथकावर त्याने थेट हल्ला चढवला। या हल्ल्यात 4 पोलीस अंमलदार जखमी झाले। त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये भोसले याचा मृत्यू झाला, मात्र त्याचा दुसरा साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला। त्याच्या शोधासाठी पोलिसांनी मोठी शोध मोहीम हाती घेतली आहे। मृत लखन भोसले हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवासी होता। त्याच्यावर सातारा, सांगली, पुणे आणि इतर काही जिल्ह्यात घरफोडी, दरोडे, चोरी, मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। गुन्हेगारी जगतात त्याची दहशत होती। अवघ्या 2 दिवसांपूर्वी सातारा शहरातील कृष्णानगर परिसरात छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीजवळ आणि कोरेगाव तालुक्यातील भिवडी येथे सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करून लखन भोसले फरार झाला होता। सातारा शहरातील चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील दागिने चोरी करतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। भिवडी येथील घटना मात्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाली नव्हती।